नमस्ते. आज निर्जली एकादशी आहे. त्यानिमित्त आपल्या हॉटेल झणझणीत मेजवानीतर्फे निर्जली एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज आपल्याला भरलेली भेंडी करायची आहे. भेंडी अर्धा किलो आहे. त्या भेंडीचं आपण मागचं पुढचं पहिलं काढून घेऊया आणि मधनं कट करायची. भेंडीचे 2 पीस करून मधनं कट करायची. भेंडी स्वच्छ धुवून एकदम सुकी केलेली आहे आणि आता कट करून झालेली आहे. एका भेंडीचे 2-2 तुकडे केले आणि मधनं कट केलेली आहे. आता आपण त्याच्यात त्याला मसाला बनवून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य. आता आपल्याला भेंडीत मसाला भरण्यासाठी 1 चमचा हळद आहे, 1 चमचा जिरा पावडर आहे, 1 चमचा धना पावडर आहे, 1 चमचा आमचूर पावडर आहे, 1 चमचा मिरची पावडर आहे आणि चवीनुसार मीठ. हा झाला याचा मसाला. हा सगळा आपण एकत्र करून भेंडीमध्ये भरून घेऊया. आता आपण भेंडीमध्ये मसाला भरून घेऊया. भेंडी एक साईडनेच कट करायची, दोन्ही साईडने कट नाही करायची, खालपर्यंत नाही गेली पाहिजे. भेंडी आपली आता भरून झालेली आहे. कढई पण गरम करायला ठेवलेली आहे. थोडं तेल टाकून त्याच्यात 2-3 मिनिटं ती परतून घ्यायची. तेल टाकूया आता कढईत. पिठली ती पळी आहे, 1 पळी तेल टाकते. तर 2-3 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे. मिनिटं झाकण ठेवूया. मंद गॅस केलेला आहे. भेंडी आपली चालू फ्राय झालेली आहे. ती आता काढून घेऊया. आता 1 पळी तेल टाकलेली आहे. एक चमचा जिरे आहे, आलं लसूण पेस्ट 2 चमचे आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे मी, तो बारीक चिरलेला आहे. कांदा जरा परतून झाल्यावर 2 टोमॅटोची मी ग्रेव्ही केलेली आहे. मिक्सरला बारीक करून घेतलेले 2 टोमॅटो. आता हे टोमॅटो बारीक केलेलं ते टाकूया याच्यामध्ये.
आणि 3-4 मिनिटं झाकून ठेवायचं. छान मसाला परतून घेतलेला आहे. आता हे आपण मसाले टाकूया त्याच्यात बाकीचे राहिलेले. 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आहे, 1 चमचा जिरी पावडर आहे, 1 चमचा धना पावडर आहे आणि चवीनुसार मीठ आहे. ते आता परतून घेऊया, छानपैकी हलवून घेऊया. त्या भेंडीमध्ये पाणी घालून करायची भेंडी आपल्याला. अशी भेंडी बऱ्याचशा जणांना आवडत नाही, पण खूप छान होती ही भेंडी. आणि 2 चमचे दही, ही आपण कोथिंबीर टाकूया थोडी कापलेली. आणि छोटी 1 वाटी पाणी घेतलेले, ते पाणी घालायचे. आता याच्यामध्ये भेंडी कमीत कमी 15 मिनिटं होऊन द्यायची. बारीक केलेला आहे. एक शालू फ्राय भेंडी याच्यात आपण टाकली. थोडे हलके हाताने हलवायचे. आपण 15 मिनिटं याला झाकून ठेवूया. 15 मिनिटात खूप छान होणार. शालू फ्राय भेंडी तयार झालेली आहे. आता वरतून थोडी कोथिंबीर टाकूया. गॅस बंद करूया. तुम्ही पण अशी शालू फ्राय भेंडी करून पहा, खाऊन पहा, कशी झाली ती सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.